शिवसेनेचीच आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंची हकालपट्टी करावी असा ठराव आता शिवसेनेच्या आजच्या बैठकीत अगदी सर्वानुमते मंजूर करण्यात आला। यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबतची विनंती करण्याचं निश्चित करण्यात आलंय। शिवसेनेचा हा निर्णय उद्धव ठाकरे यांना धक्का देणारा आहे। विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी नुकतंच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी केली होती। ज्या उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांचा अवमान केलाय, त्यांच्या विचाराचा अवमान केलाय, त्यांच्या विचाराची पायमल्ली केली, त्या शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावर तातडीनं हकालपट्टी करावी उद्धव ठाकरेंनी असा ठराव आम्ही आज पास केलाय, मंजूर केलाय। आता पुढच्या रिपोर्टकडे। पंचायत ते संसद भाजपच्याच विजयाचा झेंडा फडकला पाहिजे असा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी व्यक्त केलेला आहे। भाजपच्या शिर्डीमधल्या महाविजयी अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी कार्यकर्त्यांना विजयाचा कानमंत्र दिलाय। त्यामुळे त्यांनी ठाकरे आणि पवारांवर निशाणा देखील साधला। शिर्डीतील महामेळाव्यातून भाजपनं काय संकेत दिलेत पाहूयात हा खास रिपोर्ट। भाजपचा संसद ते पंचायत नारा। अमित शहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र। विश्वासघात न कर पाए ऐसी मजबूत भारतीय जनता पार्टी बनानी चाहिए। पालिका पंचायत निवडणुकांसाठी भाजपचं मेगा प्लॅनिंग। विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला आणि महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व विजयाचा धुरळा आत्ता कुठे शमतोय तोच भाजप पुन्हा इलेक्शन मोडवर गेल्याचं दिसतंय। त्याची सुरुवात झाली आहे शिर्डीतील अधिवेशनानं। श्रद्धा सबुरी आणि भाजपची महाभरारी अशा टॅगलाईननं शिर्डीत भाजपनं महाअधिवेशनाचं आयोजन केलं होतं। त्याचा समारोप रविवारी झाला। या समारोप समारंभास भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते। यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय। तसंच मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत देखील त्यांनी मोठं वक्तव्य केलं। काय म्हणालेत अमित शाह पाहूया। पंचायत से पार्लियामेंट तक आप भगवा लहरा दो तभी विजय होती है, तब तक विजय नहीं होती। पंचायत के अंदर भी भाजपा, तहसील जिला में भी भाजपा, म्युनिसिपैलिटी में भी भाजपा, म्युनिसिपल कॉर्पोरेशन में भी भाजपा, महाराष्ट्र में भी भाजपा। कभी कोई हमारे साथ विश्वासघात न कर पाए ऐसी मजबूत भारतीय जनता पार्टी बनानी चाहिए। शिर्डीतल्या भाजपच्या मेळाव्यात अमित शहांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर टीका केली। यावेळी शहांनी उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हटलं तर दुसरीकडे पवारांच्या दगाफटका करण्याच्या राजकारणाला 20 फूट जमिनीत गाडलं अशी टीका केली। या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलंय। गद्दारांना सोबत घेऊन आपण सरकार बनवलंय आणि आपण दगाफटक्याच्या गोष्टी करता। या देशामध्ये गद्दारीला जर कोणी खतपाणी घातला असेल बेमानी घटनाबाह्य कामांना तर ते भारतीय जनता पक्षानं खास करून नरेंद्र मोदी आणि अमित शहानी घातलेलं आहे। उद्धव ठाकरे साहेबांना दगाबाज म्हणणं हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे आणि समोर बसलेले गुलामांच्या अवलाद टाळ्या वाजवते ज्याने या महाराष्ट्राने मराठी माणसाला ताठ मानेने उभं केलेलं आहे। लाज वाटली पाहिजे टाळ्या वाजवायला। प्रत्येकाची भाषणाची एक स्टाईल असते। एका लोकशाहीमध्ये त्यांना बोलायचा अधिकार आहे, पण मला गंमत एकाच गोष्टीची वाटते की एवढं जर त्यांना असं वाटत असेल आम्हाला अपयश मिळालं आहे तरी महाराष्ट्रात आल्यावर हेडलाईन ही शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनीच होते। त्यामुळे आय एम फ्लॅटर्ड की एवढं यश त्यांना मिळालं असलं तरी महाराष्ट्रात आल्यावर हेडलाईनला शरद पवार आणि उद्धव ठाकरे। ग्रामपंचायत ते पार्लमेंट पर्यंत भाजप एनडीएला विजय मिळवायचा आहे असा चंग अमित शहांनी शिर्डीतील महामेळाव्यात बांधला। तर दुसरीकडे मवियातील अंतर्गत वाद अजूनही चव्हाट्यावर आहेत। अजूनही जागावाटपातील घोळाचं खापर काँग्रेस शिवसेना एकमेकांवर फोडतीये। दुसरीकडे शरद पवारांचे राष्ट्रवादी समन्वयाच्या प्रयत्नात आहे। त्याला कितपत यश येणार आणि भाजपचा वारू एकसंध मविया रोखू शकणार का हे आगामी निवडणुकीत पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।
अमित शहानी काय कानमंत्र दिला तो आपण पाहिला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार आहेत. 15 जानेवारीला पंतप्रधान मुंबई दौऱ्यावर येत आहेत. त्यावेळी ते महायुतीच्या आमदारांशी संवाद साधतील. तसंच आमदारांसोबत स्नेहभोजन देखील करणार आहेत. महाराष्ट्रातील विक्रमी विजयानंतर मोदी पहिल्यांदाच महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. अमित शहांनी शिर्डीतील अधिवेशनामध्ये कालच पंचायत ते संसद असा नारा दिला होता. त्यानंतर आता मोदी महायुतीच्या आमदारांना काय कानमंत्र देणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. राजकीय बातम्यांनंतर आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप महत्त्वाची बातमी आहे. लाडक्या बहिणींसाठी ही मोठी बातमी आहे, कारण तब्बल 60 लाख लाडक्या बहिणींची नावं योजनेतून बाद करण्यात येण्याची शक्यता आहे. विरोधकांसह आता सत्ताधारी नेत्यांनी देखील केलेल्या दाव्यांमुळे लाडक्या बहिणींकडून रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचं बोललं जाते. नेमक्या कोणत्या लाडक्या बहिणींवर संक्रांत येणार आहे पाहूयात एक विशेष रिपोर्ट. 60 लाख लाडक्या बहिणी बाद होणार. नियम मोडणाऱ्या लाडकींकडून वसुली करणार. नवीन वर्षात लाडक्या बहिणींवर संक्रांत. आता स्क्रुटिनी झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ 60 लाख भगिनी त्या लाडक्या बहिणीपासून वंचित होणार आहेत, फायद्यापासून वंचित होणार आहेत आणि त्यांना दिलेले पैसे परत घेतले जाणार आहेत. ऐकलत? शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या या दाव्यामुळे आता लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलंय. कारण आता लाडकी बहीण योजनेच्या निकषांची काटेकोरपणे चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीमध्ये ज्या लाडक्या बहिणींनी नियमांना बगल देऊन पैसे लाटलेत त्यांच्याकडनं आत्तापर्यंत देण्यात आलेल्या सर्व हप्त्यांची वसुलीही करण्यात येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. कारण माजी मंत्री छगन भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनीही चुकीच्या पद्धतीनं लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींवर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. जे नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं जे आहेत काढा म्हणून सांगायला पाहिजे. आणि जे पैसे दिले गेले ते आता परत मागण्यात काहीही अर्थ नाही. ते मागण्यात येऊ नये याच्या पुढे जे आहे लोकांना सांगावं या नियमात बसत नाही, त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी. नाहीपेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल. मागचं जे झालं ते आपण आपल्या लाडक्या बहिणींना अर्पण करून टाकलं. भुजबळांच्या या विधानामुळे महायुती सरकारमध्ये खळबळ माजली आहे. कारण लाडकी बहीण योजना बंद होणार की काय याची भीती लाडक्या बहिणींना वाटू लागली आहे. ही योजना बंद होणार नसली तरीही नियमबाह्य लाभ घेणाऱ्यांना योजनेतून वगळलं जाणार असल्याचं बावनकुळेंनी सुद्धा नमूद केलंय. सक्षम महिला जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांच्यावर येणाऱ्या काळात कारवाई केली जाईल असं काल छगन भुजबळ बोलले. नाही, मला माहीत नाही छगन भुजबळ काय बोलले, पण लाडक्या बहिणीची योजना आमचं सरकार पूर्ण सुरू ठेवणार आहे. कोणावरही फार कारवाई होणार नाही. नियमाच्या बाहेर कोणी घेतलं असेल तर त्यांचं ते बंद होऊ शकते. दरम्यान कोण अपात्र ठरणार पाहूयात. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास अपात्र ठरणार. ट्रॅक्टर वगळता दुसरं 4 चाकी वाहन असल्यास ठरणार अपात्र. ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात त्यांना लाभ मिळणार नाही. कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीला असल्यास अपात्र ठरणार. कुटुंबातील सदस्य आमदार किंवा खासदार असल्यास लाभ नाही. कुटुंबाची जमीन 5 एकरपेक्षा जास्त असल्यास अपात्र ठरणार. राज्यभरातून 2,63,00,000 लाडक्या बहिणींनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 2,47,00,000 अर्ज पात्र ठरलेत. मात्र आता नव्याने छाननी सुरू झाल्याने अपात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण राज्याच्या तिजोरीवरील ताण कमालीचा वाढलेला आहे. निवडणुकीपूर्वी सर्रास अर्ज स्वीकारण्याचा जो धडाका लावला होता त्याच्यावर आता निकषांची कात्री लावण्यात येणार आहे. त्यामुळे निकषांबाहेर लाभ घेतलेल्या किती लाडक्या बहिणी अपात्र ठरणार याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आता बीड सरपंच हत्या प्रकरणातील एक महत्त्वाची बातमी.
मुख्यमंत्र्यांनी बीडचे पोलीस अधीक्षक आणि CID अधिकाऱ्यांना फोन केलाय। सरपंच हत्या प्रकरणी फडणवीसांनी आतापर्यंतच्या तपासाचा आढावा घेतला। या प्रकरणात एकही आरोपी सुटता कामा नये असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। तपासात दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नव्या SITची स्थापना करण्यात आली आणि SIT मध्ये 7 जणांचा समावेश असणार आहे। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी ही माहिती दिली आहे। किरण पाटील, अनिल गुजर, सुभाष मुठे, अक्षय कुमार ढिकणे, शर्मिला साळुंके, दीपाली पवार हे अधिकारी आता SIT मध्ये असणार आहेत। सरपंच कुटुंबानं SIT बदलण्याची मागणी केली होती। SIT धनंजय मुंडे यांच्या निकटचे लोक सहभागी असल्याचा आरोप देखील करण्यात आला होता। ही SIT त्या ठिकाणी राहील। पूर्वीचे अनिल गुजर साहेब सोडता आणि बसवराज तेली साहेब सोडता बाकी सर्व अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये नव्याने सामील झालेले आहेत। त्याच्यामुळं संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी जे ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा निश्चितपणे ते फोटो पाहिल्याच्या नंतर म्हणलं होतं हे योग्य नाही, तेव्हा ही SIT आता नवीन बदलली। पुढच्या रिपोर्टकडे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपास यंत्रणेवर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती। हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडला मोक्का कारवाईतून वगळल्यानं मस्साजोगमध्ये ग्रामस्थांनी आंदोलन केलं। महिलांनी एसपींवर बांगड्या फेकल्या। पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट। बायका संतापल्या, एसपींवर बांगड्या फेकल्या। देशमुखांच्या न्यायासाठी ग्रामस्थांचा आक्रोश। न्यायासाठी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन। बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला महिना उलटला। या घटनेनं संपूर्ण राज्यात संतापाचं वातावरण आहे। ठिकठिकाणी जनआक्रोश मोर्चे निघतायत। अद्याप सगळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले नाहीत। हत्या प्रकरणातील 8 आरोपींवर मोक्का लावण्यात आलाय। या प्रकरणातील मास्टरमाइंड आणि मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडला मात्र मोक्कातून वगळण्यात आल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले। वाल्मिक कराडवरही मोक्का लावावा, खुनाचं 302 कलम लावावं अशी मागणी करत ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं। संतप्त महिलांनी पोलीस अधीक्षक नवनीत कोवत यांच्यावर बांगड्या फेकल्या। आमचा संतोषांना गेला ती गेला आणि धनुला सुद्धा आमच्या अपहरण केलंय का काय केलंय हे आता हुडकून द्या। हो, शोध लावून द्या त्याचा। आज सकाळपासून संतोष गायब आहे। हो, सगळं हळहळ तळतळ करायला लागले। आज आमचा संतोष गेला ती गेला, पण अजून धनंजयचं बी तेच झाले। कशामुळे झाले तुम्ही का लक्ष द्यायनात? कशामुळे लक्ष द्यायनात? फाशी झाली पाहिजे त्याला। हा, आमचं तेच, त्या वाल्याला फाशी झालीच पाहिजे। संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख हे देखील टाकीवर चढून आंदोलनात सहभागी झाले होते। दरम्यान गावकरी आणि देशमुख कुटुंबाला पोलीस अधीक्षकांनी न्यायासाठी सर्व तपास यंत्रणा प्रयत्न करतायत अशी ग्वाही दिली। सिचुएशन धनंजय देशमुख उनकी डिमांड थी कि उनको CID के SIT के हेड से मिलना है, तो उस चीज़ के लिए हमने CID के SIT हेड सर से बात करके उनका अपॉइंटमेंट कराया है और वो कल यहाँ पे आ रहे हैं और वो जो भी वो बात SIT के सामने रखना चाहते हैं वो फिर SIT से मिलकर बात कर सकते हैं। 3 आरोपी हमने उसमें अरेस्ट कर दिए। लास्ट आरोपी का हमारा उसमें जांच चल रही है। दुसरीकडे CIDनं संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा जबाब नोंदवलाय। या जबाबात त्यांनी धक्कादायक दावा केलाय। हत्येच्या महिनाभरापूर्वी काय घडलं याबाबत त्यांनी CIDला सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली। अश्विनी देशमुखांचा CIDला जबाब। वाल्मिक कराड, विष्णू चाटे यांनी हत्येच्या महिनाभरापूर्वी संतोष देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती। त्यामुळे संतोष देशमुख हे प्रचंड अस्वस्थ होते। त्यांच्या या जबाबानंतर आता वाल्मिक कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। या प्रकरणात विरोधकांनीही मंत्री धनंजय मुंडेंना घेरलंय। देश पातळीवर या प्रकरणाचे पडसाद उमटले। जनमानसात बीडमधल्या गुन्हेगारीबाबत रोष आहे। त्यामुळे गृहमंत्री फडणवीस गुन्हेगारांना पाठीशी न घालता कडक कारवाईसाठी किती आग्रही राहतात ते पाहणं महत्त्वाचं आहे।
ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. सरपंच देशमुख हत्येच्या तपासाला आता वेग आलाय. SIT आणि CIDच्या अधिकाऱ्यांनी आता धनंजय देशमुखांशी चर्चा केलेली आहे. जवळपास 2 तास अधिकारी आणि देशमुखांमध्ये चर्चा झाली. देशमुख कुटुंबाला देखील हत्येचा तपास कुठपर्यंत आलेला आहे याची सगळी माहिती हवी होती आणि आज आपण SITचे अधिकारी आणि धनंजय देशमुख यांची जवळपास 2 तास चर्चा झाली. तेली साहेब जे आहेत तो त्यांच्याकडे तपास आहे की म्हणजे त्यांच्याकडे कुठला तपास वर्ग करण्यात आलेला होता. म्हणजे जे आम्हाला माहिती पाहिजे होती ती आम्हाला आत्ता भेटलेली नाही. त्यांनी खात्री एवढी दिलेली आहे की तपास योग्य दिशेनं आहे, तपासामध्ये कुठंही कसर नाही आणि आमच्यावर म्हणजे जे चालू आहे सगळं. आणि मी नेहमी बोलत होतो त्याप्रमाणेच की बाबा आमचा खरंच सगळ्यांवर विश्वास आहे. बीड सरपंच हत्या प्रकरणानंतर आता वळूया इतर बातम्यांकडे. बातमी महामार्ग शक्तिपीठासंदर्भातील. सरकारच्या महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्गाच्या कामाचं नियोजन हे सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेने करा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. सह्याद्री अतिथीगृहात आगामी सार्वजनिक विभागाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. राज्यातील धार्मिक स्थळांना जोडणारा आणि पर्यटन उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन देणारा हा शक्तिपीठ महामार्ग आहे. याची उभारणी दर्जेदार करा आणि गतीनं करा असे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिलेत. दरम्यान कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी अलाइनमेंट बदलण्याची मागणी केली. याबाबत काम सुरू असल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली. शक्तिपीठ महामार्गाला सरसकट विरोध नाही आहे. शक्तिपीठ महामार्गाला नागपूरपासून सांगलीपर्यंत शेतकऱ्यांनी सह्या करून दिल्यात की हा महामार्ग करा. फक्त कोल्हापूरच्या शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे. आणि मी काल कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करत होतो तर त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला हवं आहे पण तुम्ही अलाइनमेंट चेंज करा. तर आता आम्ही त्याची कोल्हापूर जिल्ह्यातली नवीन अलाइनमेंट शोधतो आहे, त्यामुळे तोही महामार्ग आम्ही पूर्ण करू. पाहूया आपण कोणत्या जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे. बघा, शक्तिपीठ महामार्ग नागपूरपासून सुरू होतो, विदर्भातनं पुढे वर्धा, यवतमाळ, हिंगोली, बीड, नांदेड, मराठवाड्यात येतो. तिथून पुढे लातूर, तिथून परभणी, तिथून पश्चिम महाराष्ट्रात सोलापूरमध्ये, तिथून धाराशिव, तिथून कोल्हापूर, तिथून कोकणात जातो सिंधुदुर्ग आणि पुढे गोवा. म्हणजेच अगदी विदर्भापासून ते तळ कोकणात असा हा शक्तिपीठ महामार्ग आहे. आता शिक्षण विभागासंदर्भातील एक बातमी आहे. पुढच्या 100 दिवसांचा कामाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. राज्यगीत सर्व शाळांमध्ये सक्तीचं करा असे देखील निर्देश त्यांनी दिलेत. तसंच मराठी भाषेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच वीट भट्टी, ऊसतोड आणि शेतीकाम करणाऱ्यांच्या ज्या शाळाबाह्य मुलं आहेत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी देखील नियोजन करा असे देखील निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. बघा, शालेय विभागाला टार्गेट आहे सर्व शाळांमध्ये राज्यगीत सक्तीचं असणार. मराठी भाषेची प्रभावी अंमलबजावणी करा. सर्व शाळा अंगणवाडी केंद्राचं जिओ टॅगिंग करून छायाचित्रांसह त्याचे मॅपिंग करा. जिल्ह्यातील एका शाळेचा CM श्री शाळा म्हणून विकास करणार. सर्व विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकांची वैधता तपासणार. शिक्षक भरती प्रक्रिया जलद गतीनं राबवणार. अनुदानपात्र शाळांमधल्या बायोमेट्रिक हजेरीचा अहवाल सादर करा असे आदेश आता शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेला आहे. शिक्षण अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर आता शाळेमध्ये धावधाव सुरू झाली. अनुदानपात्र शाळांमधले विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक आहे. या आदेशाची अंमलबजावणी झाली की नाही हे तपासणीसाठी आता हजेरीचा अहवाल मागवण्यात आला. पुणे, सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यातून माहिती मागवल्यानंतर आता शाळांमध्ये धावधाव सुरू झाली आहे. पुढची बातमी आता नवी मुंबईतून. सिडकोच्या घरांच्या किमती कमी होणार आहेत कारण मंत्री आणि सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी त्याबाबतचे संकेत दिलेत. गेल्या काही दिवसांपासून सिडकोच्या घरांची विक्री करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र सिडकोची घरं ही फार महाग आहेत अशी तक्रार सामान्यांकडून आली होती. त्यावरच आता सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी मोठी माहिती दिली आहे. मराठी माणूस शहराबाहेर फेकला जाऊ नये यासाठी सिडकोच्या जाचक अटी शिथिल करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. एका कुटुंबात याआधी सिडकोचं घर असलं तरी परत एकदा संबंधित कुटुंबाला दुसरं घर घेता यावं यासाठी अटीत बदल करणार असल्याचं शिरसाट यांनी म्हटलंय. नवी मुंबईमध्ये एक घर घेतलं असेल सिडकोचं म्हणून त्याला दुसरं घेता येणार नाही ही अटच काढून टाकतोय मुळात. हे डोमेसाईल सर्टिफिकेट कशासाठी पाहिजे तुम्हाला? म्हणून ती सुद्धा एक जाचक अट आहे.
15 वर्ष पाहिजे, मग 14 वर्ष 6 महिने झाले तर त्याला आम्ही ॲग्री करणार नाही. या सगळ्या फालतू अटी ज्या आहेत ना, या सगळ्या मायनस करणार. बघा, सिडकोच्या घरांबाबत खुशखबर आहे, कारण सिडकोच्या घरांच्या किमती कमी होणार आहेत. खुद्द अध्यक्षांनी माहिती दिली. सिडकोच्या जाचक अटी देखील शिथिल केल्या जाणार आहेत. डोमिसाईलची अट काढून टाकण्याचा विचार आहे. आणि कुटुंबात सिडकोचं घर असलं तरी सुद्धा दुसरं घर घेता यावं यासाठी देखील अटीत आता बदल केला जाणार आहे. सिडकोच्या लॉटरीमध्ये मुदतवाढ देणार